रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांना वळविण्यासाठी जिल्ह्यात व्यापक मोहीम हाती घेण्यात येणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त ही मोहीम राबविली जाणार असून पहिल्या वर्षात सुमारे 1000 हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी व्यापक जनजागृती करावी असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगाम 2026च्या नियोजन बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला लोकप्रतिनिधी, विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. खरीप हंगामात खते किंवा बियाण्यांसोबत इतर साहित्यांचे लिंकिंग करणाऱ्या कंपन्या आणि स्थानिक विक्रेत्यांवर भरारी पथकांमार्फत गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दुकानात लिंकिंगचे साहित्य ठेवण्यासही बंदी असेल. शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळण्यासाठी राष्ट्रीयकृत व खासगी बँकांना कॅम्प लावण्याच्या सूचना देण्यात आल्या असून या हंगामासाठी 1650 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले जाईल. जिल्हा नियोजन आणि मातोश्री योजनेतून पांदन रस्त्यांची कामे दर्जेदार करून रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण केले जाईल. तसेच चारा टंचाई टाळण्यासाठी बचत गटांना महसूल विभागाची जागा देऊन चारा निर्मितीला प्रोत्साहन दिले जाईल. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.